शरीरामध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. जखम झाली की रक्तस्राव थांबण्यासाठी शरीर आपोआप गुठळी तयार करतं, पण काही वेळा नसांमध्ये किंवा रक्तवाहिन्यांमध्ये विनाकारण गुठळ्या तयार होतात, तेव्हा ते धोकादायक ठरू शकतं. रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याचं मुख्य कारण म्हणजे रक्त खूप घट्ट असतं. जेव्हा रक्त सामान्यापेक्षा जास्त घट्ट होतं, तेव्हा त्यामध्ये गुठळ्या तयार होण्याची शक्यता वाढते. याचं कारण म्हणजे शरीरात पाणी खूप कमी असणं, जास्त तेलकट, तुपट आहार घेणं, धूम्रपान, जास्त साखर खाणं. दुसरं म्हणजे खूप वेळ एकाच जागी बसून राहणं. जास्त वेळ हालचाल न केल्यामुळे रक्ताची हालचाल मंदावते आणि गुठळी तयार होऊ शकते. जसं की लांबचा प्रवास, बस, विमानामध्ये, ऑफिसमध्ये तासनतास बसून राहणं, ऑपरेशननंतर बेडवर जास्त दिवस पडून राहणं. यामुळे पायांच्या नसांमध्ये गुठळी तयार होऊ शकते. दुसरं महत्त्वाचं म्हणजे जास्त कोलेस्ट्रॉल. रक्तामध्ये कोलेस्ट्रॉल जास्त झाल्यावर ते रक्तवाहिन्यांच्या भिंतीवर साठतं. यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि त्यामध्ये गुठळी तयार होऊ शकते. दुसरं महत्त्वाचं म्हणजे हृदयाचे आजार. काही हृदयविकारांमध्ये रक्त व्यवस्थित पंप होत नाही, त्यामुळे रक्त थांबतं आणि गुठळी तयार होते. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे हार्मोनल औषधे किंवा गर्भनिरोधक गोळ्या. काही महिलांमध्ये हार्मोनल गोळ्या घेतल्यामुळे रक्त जास्त घट्ट होऊ शकतं आणि गुठळ्याही तयार होऊ शकतात. दुसरं महत्त्वाचं म्हणजे कॅन्सर. काही प्रकारच्या कॅन्सरमध्ये रक्त पटकन गोठण्याची प्रवृत्ती वाढते. जास्त वजनामुळे रक्ताभिसरण व्यवस्थित होत नाही, त्यामुळे गुठळ्या तयार होण्याचा धोका वाढतो. जखमा किंवा ऑपरेशन. शरीर जखम भरून काढण्यासाठी जास्त क्लोटिंग फॅक्टर्स तयार करतं, त्यामुळे कधीकधी अनावश्यक गुठळ्या तयार होतात. याच्या शरीरावर होणारा परिणाम म्हणजे हृदयविकाराचा झटका. जर गुठळी हृदयाच्या रक्तवाहिनीत अडकली तर हार्ट अटॅक येऊ शकतो. याचं लक्षण म्हणजे छातीत दडपण, डाव्या हातात वेदना, घाम येणं, श्वास घ्यायला त्रास होणं. दुसरा धोका म्हणजे मेंदूचा स्ट्रोक. जर गुठळी मेंदूच्या रक्तवाहिनीत गेली तर स्ट्रोक येऊ शकतो आणि याची लक्षणं म्हणजे अचानक बोलता न येणं, एका बाजूचा हातपाय सुन्न होणं, चेहरा वाकडा होणं, फुफ्फुसामध्ये गुठळी जाणं, पायातील गुठळी सुटून फुफ्फुसात जाते. याचं पहिलं महत्त्वाचं लक्षण म्हणजे गुठळी फुफ्फुसात गेल्यानंतर अचानक श्वास लागतो, छातीत वेदना होतात, चक्कर येते आणि ही अवस्था जीवघेणी असू शकते. दुसरं म्हणजे पायांमध्ये सूज आणि वेदना. पायांच्या नसांमध्ये गुठळी झाली तर पाय सुजतो, पाय गरम वाटतो, चालताना वेदना होतात, अवयवांना रक्तपुरवठा कमी होतो. गुठळीमुळे रक्तपुरवठा थांबला नाही तर अवयवांचं नुकसान होतं, काही वेळा अवयव निकामीही होऊ शकतात. त्याचप्रमाणे आणखी वेगळीही लक्षणं दिसू शकतात, जसं की त्वचा लाल होणं, निळसर होणं, श्वास लागणं, छातीत दुखणं, डोकं गरगडणं, अचानक कमजोरी जाणवणं. जर तुम्हाला गुठळ्या तुमच्या शरीरामध्ये होऊ द्यायच्या, दररोज 30 ते 40 मिनिटे नक्की चाला, पुरेसं पाणी प्या, जास्त तेलकट तुप्पट पदार्थ टाळा, धूम्रपान टाळा, वजन नियंत्रणामध्ये ठेवा. लांब प्रवास करत असाल तर दर तासाला चाला. डॉक्टरांच्या सल्ल्याने रक्त पातळ करणारी औषधं घ्या. महत्त्वाचं म्हणजे रक्ताची गुठळी लहान असताना लक्षात आली तर उपचार सोपे असतात. जर दुर्लक्ष केलं तर हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकसारखे गंभीर परिणाम नक्कीच होऊ शकतात. तेव्हा गुठळ्यांकडे किंवा छोट्या छोट्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार घेण्याचा नक्कीच प्रयत्न करा, जेणेकरून आपला जीव वाचू शकतो. अन्यथा आपल्या जीवाला नक्कीच धोका निर्माण होऊ शकतो.